मस्तच. जरा उशीर लागतो पण खूप छान होती शेवाळ्याची खीर. नमस्कार सगळ्यांना. तर आज मी बनवते सोमवार स्पेशल मस्त झणझणीत शेवाळ्याची खीर. तर मी बघा शेवाळी इकडे तूप नाही ओतलं, तवा जरा तापवलाय. अशा शेवाळ्या भाजायला घेतल्या, त्या लाल भडक नुसते होईपर्यंत भाजून घेतले. त्या गॅस बंद केल्यानंतर तर इकडे अर्धा लिटर दूध घेतलंय. दूध चांगलं आटवून दिलं, मस्तपैकी शाई पण त्याला आलेली. तर तुम्ही म्हणसाला ताई याच्यात काय टाकले, काळं काळं दिसतंय. तर मी टाकले त्यात लवंगा 2 टाकले, त्या इलायची वेलदोड जरा टाकले ती. तर मस्तपैकी वास सुटला या. इकडे मी अर्धा कप दूध ठेवलं होतं बाजूला काढून. तर त्याच्यात टाकले ती 2 बिस्किट. 5 मिनिटं अशी चांगली नुसती भिजून दिली बिस्किट. जरा चमच्याने चांगली बारीक करून पेस्ट घेतली. इकडे बघा आता मस्तपैकी दूध कसं तापले, चांगलं आटवून पण दिलं दूध. त्याच्यात 2-4 चमचे आपल्याला पाहिजे तेवढी साखर टाकून घ्यायची. पुन्हा एकदा आणि चांगलं बऱ्यापैकी गॅस कमी ठेवून आटवून दिलं या. मस्तच वास सुटलाय त्याचा, वेलदोड, साखर. इकडे बघा ही शेवाळ्या आता घेऊन मी आता त्याच्यात टाकणार आहे. पुन्हा एकदा शेवाळ्या घेऊन त्याच्यात टाकते, चांगल्या शिजवून देते. मस्तच अशा लाल भडक शेवाळ्या होऊन त्याच्या करपून द्यायच्या नाही, त्या नाहीतर करपटपणा लागतो, खाताना टेस्ट लागत नाही. आता बिस्किट टाकून घेतली चांगली पेस्ट करून बारीक. नाहीतर मोठी मोठी बिस्किट तशीच दिसते, ती वर तरंगते ती. तर त्याची पण पेस्ट करून घ्यायची त्या बिस्किटाची. चांगलं आता आटवून देते. आता दूध आणि पाण्याचा नग जरा सुद्धा टाकलेला नाही, नुसत्या दुधात शेवाळ्याची खीर बनवली आहे. खूप छान चव लागते. शेवाळ्या पण चांगल्या शिजून देते आता. अशी शाई पण दिसते. तुपाचा जरी मी अजिबात वापर केलेला नाही, याच्यात तूप टाकलंच नाही. दूध आहे त्याच्यामुळे मी तूप टाकलंच नाही खीरमध्ये. छान लागते. आणि जग बाय आपण बासुंदीला टेस्ट कशी येते तशीच शेवाळ्याच्या खिरीला पण अशीच टेस्ट येते बघा. मस्तच उकळी फुटली, शेवाळ्या पण शिजत आल्या त्या. थोडंसं किंचित मीठ टाकायचं शेवटी, मिठाने चांगली चव येते. मस्तच आता शिजत आल्या त्या शेवाळ्या, खूप छान टेस्टी झणझणीत. दूध जास्त आटवून गेलंय त्याच्यामुळे मी निम्म राहिलेलं दूध जरा त्याच्यात ओतून घेतलं. अजून शिजून देते आता. मस्तच गिर पण अशी करायची शेवाळ्या. शेवाळ्याची खीर जण आईस्क्रीम खाल्ल्यागतच लागते. तुम्ही पण असंच करून बघा, सांगा मला कमेंटमध्ये कशी काय झाली शेवाळ्याची खीर म्हणून. तुपाचं तरी मी आता बघतायच तुम्ही, आता मी वापरच ह्याच्यात केलेला नाही. मस्तच गॅस कमी ठेवून चांगली शिजून देते आता. जरा उशीर लागतो पण खूप छान होती शेवाळ्याची खीर. अशी तांदळाची खीर केली म्हणजे त्याला ओलं खोबरं हे टाकतो आपण, तर ओलं खोबरं तसंच कच लागतं. तर ही शेवाळ्याच्या खीरमध्ये जरा सुद्धा वापर केलेला नाही खोबऱ्याचाही. फक्त साखर, इलायची, वेलदोड आणि लवंगा टाकल्या त्या. लवंगा वेलदोड हे दोन्हीच वस्तू फक्त टाकल्या त्या, बाकी काय सुद्धा टाकलेलं नाही. याच्यात कशी शाई काय तूप दिसते, तूप टाकलं पण नाही. आणि याच्यात तूप किती दिसते बघा की, खूप छान.
तांदळाच्या खिरीपेक्षा ही शेवळ्याची खीर करायला सोपी जाते आणि मस्त झटपटीत. एवढंच की उशीर लागतो पण होऊन जाते चांगली टेस्टी. लवंगा फक्त टाकायला विसरायचं नाही. लवंगा आणि वेलदोडा छान लागते. चला तर मग आता मी इकडं शेवळ्याची खीर शिजते आता मस्तपैकी. आता इकडं चपात्या पण आता करून घेते, भाजी बनवून घेतली. गॅस कमी ठेवून आता इकडे शिजून देते. आता खीर शिज म्हणते तिला आता. चला तर मग बाय, भेटून पुढच्या व्हिडिओमध्ये. आवडल्यास लाईक करा.